आपण पाहतात BN न्यूज बदलापूर नामा। आमदार किसन कथोरे यांच्या माध्यमातून विकास कामांचा धडाका सुरू आहे। वांगणी जिल्हा परिषद गट अंतर्गत विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण आमदार किसन कथोरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये काल करण्यात आलं। काराव ग्रामपंचायती अंतर्गत रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाचं लोकार्पण आणि उर्वरित कामांचं भूमिपूजन करण्यात आलं। त्याचप्रमाणे उल्हास नदीवरील काराव वांगणी या मोठ्या पुलाचं लोकार्पण काल करण्यात आलं। तसंच डोणे ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्यांच्या काँक्रिटीकरण कामांचं भूमिपूजन यावेळी करण्यात आलं। आमदार किसन कथोरे यांच्या माध्यमातून विविध विकास कामांना गती मिळत असून वांगणी आणि परिसरातील रस्त्यांचा कायापालट होतोय। नागरी सुविधासह अनेक समस्या सोडवण्यासाठी आमदार किसन कथोरे यांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत। वांगणी आणि परिसराचा कायापालट करण्यासाठी आवश्यक तेवढा विकास निधी उपलब्ध करून देण्याचं आश्वासन यावेळी आमदार किसन कथोरे यांनी दिलं। सोबतच भविष्यातील विकास कामांबद्दल माहिती देखील दिली। खरं म्हणजे उल्हास नदीवर पहिला एक जुना पूल होता, तो नदीच्या पुरामध्ये बुडला जात होता। पलीकडे रायगड जिल्हा आणि या बाजूला ठाणे जिल्हा, या सगळ्या मोठी गावं आहेत ती, या सगळ्या गावांना खूप अडचणीचा प्रश्न होता। त्यासाठी आपण अर्थसंकल्पामध्ये तरतूद करून याला मंजुरी घेतली आणि त्याचा आज लोकार्पण झाला। या भागातील सर्व जनतेला, रायगडमधले असेल किंवा आपल्या ठाणे जिल्ह्यातले लोक असतील, मुरबाड किंवा इकडं कर्जत या भागात जायचं असेल तर सगळ्यांना तो फायद्याचा पूल होतोय आणि आज त्याचं काम चांगल्या पद्धतीने होऊन त्याचं लोकार्पण झालं। दहिवलीला एक बेंडशीलच्या जवळ खूप मोठी लोकांची रहदारीची अडचण होते। पाऊस आला की ताबडतोब तो बुडत होता। त्याकरता नवीन त्या ठिकाणी मंजुरी घेतली आणि त्याचं काम आता ताबडतोब चालू होते। एक 3 ते 4 महिन्यामध्ये तो पूर्ण होईल आणि यावर्षी पावसाळ्यामध्ये लोकांना अडचण राहणार नाही। तिसरा एक पूल महत्त्वाचं, डोणे हे निकोप कर्जतच्या या उजव्या पट्ट्याला जर जायचं असेल तर या गावांना वांगणीला यायचं असेल तर त्यांना रेल्वेमध्ये यावं लागत होतं किंवा बाहेरच्या रोडनी यावं लागत होतं। हा पूल घेतल्यामुळं वांगणीच्या दळणवळणाला या गावांचा खूप मोठा फायदा होईल आणि कर्जतमधल्या गावांना, कर्जत लांब पडते, भिवपुरी लांब पडते, त्यांना वांगणी स्टेशन जवळ आहे, त्याकरता तो ब्रिज त्याचंही आज काम सुरू झालं आहे। येत्या 4 ते 5 महिन्यामध्ये तो पूर्ण होईल आणि कर्जत किंवा रायगड जिल्हा हा दळणवळणाच्या दृष्टीने वांगणीला जॉईन केल्यामुळं वांगणी गावाची बाजारपेठ चांगल्या प्रकारची वाढेल आणि वांगणीला चांगला दर्जा मिळेल। खरं म्हणजे बदलापूर शहराची समस्या खूप मोठी अडचणीची आमची आहे। बदलापूर शहराची लोकसंख्या खूप वाढलेली आहे आणि त्याला बऱ्याच दिवसापासून नागरिकांची मागणी होती का एकच उड्डाणपूल आहे रेल्वेवर आणि त्यामुळे ट्रॅफिक खूप जाम होत होती। त्याला दुसरा पर्याय आपण मागितला होता, कार्मेल स्कूल ते बेलवली अशा प्रकारचा एक ब्रिज मागितला होता। त्याचा 187 कोटीला मान्यता मिळाली। त्याचा 90 कोटी रुपयाचा हिस्सा हा MMRDAचा आहे। त्यांनी त्याचं टेंडर काढले, रेल्वेने पण रेल्वेचा प्रक्रिया पूर्ण केली। त्यामुळे 187 कोटीचा बदलापूरकरांना दुसरा उड्डाणपूल झालं, त्याचा खऱ्या अर्थाने बदलापूरकरांच्या दृष्टीने मी मनापासून अभिनंदन करतो की MMRDAने खूप चांगला निर्णय घेतला आणि आपल्याला या ओव्हरब्रिजला चांगली संधी दिली। त्याचं निविदा निघाल्यात, तातडीने काम सुरू होईल। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आणि बातम्या पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।